अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळविहीर ते शिवणगाव जवळ एका ट्रॅव्हलर गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रविवार रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे। गोळीबारामध्ये चालकासह एक जण जखमी असून जखमीवर तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सर्व जखमी नागपूर मानेवाडा येथील रहिवासी आहेत। गोळीबारानंतर ट्रॅव्हलर चालकांनी तिवसा पोलीस स्टेशन गाठले व या घटनेची तक्रार दिली। पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी तिवसा येथील रुग्णालयात दाखल केले आहे। मी अमरावतीवरून येता टोलनाका पार केला नांदगाव पेठचा। नांदगाव पेठच्या मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो यूपी नंबरची, पूर्ण नंबर लक्षात नाही आहे। तर ते पिछा करत तिला 2 वेळा साईड दिला तरी त्यांनी साईड नाही घेतला आणि मग काही दूर गेल्याच्या नंतर त्यांनी मला फायरिंग केली। पहिली फायरिंग त्याची चुकली, दुसरी फायरिंग केली ते हातावर बसली आणि मग 2 फायरिंग परत केल्या तर ते गाडीला लागल्या नाही आणि घटनास्थळावरून मी पिछा करत सरळ तिवसाला पोहोचून गेलो। अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निघून आलो होतो। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।